नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ही अपडेट काय आहे बघा, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न, याबद्दल सविस्तर अशी माहिती आलेली आहे। कशा पद्धतीने हा जो आंदोलन आहे तो आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे ते या ठिकाणी आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। काय आहे बघा टायटल, अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न। पहा सविस्तर माहिती। मानधन वाढ, पेन्शन, ग्रॅच्युइटी आदी मागण्यांसाठी राज्यभरातील 2 लाखाहून अधिक अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा 49वा दिवस आहे। बघा, एकूणच कालच्या घडीला आपण जो 4 डिसेंबर पासून संप पुकारलेला आहे त्या संपाला कालच्या तारखेला 49 दिवस पूर्ण झालेला आहेत। संपाला इतके दिवस उलटून गेले तरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचारही झालेला दिसत नाही। 3 जानेवारी रोजी राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्यांबाबत चर्चा केली, मात्र त्यानंतरही अद्याप संपावर तोडगा निघालेला नाही। बघा पुढे, आज कृती समितीच्या वतीने म्हणजे कालच्या घडीला 20 तारखेला कृती समितीच्या वतीने दादर, खोदादाद सर्कल ते वडाळा विठ्ठल मंदिर येथे दिंडी काढण्यात येणार होती। मात्र पोलिसांनी या दिंडीला परवानगी दिली नसल्याचा आरोप कृती समितीचे निमंत्रक राजेश सिंग यांनी केला। अखेर शेकडो अंगणवाडी सेविकांनी विठ्ठल मंदिरात सरकार विरोधी घोषणा दिल्या। दरम्यान मागण्यात होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही। बघा, या ठिकाणी घोषणा या सरकार विरोधी या अंगणवाडी सेविकांनी विठ्ठल मंदिरात कालच्या घडीला कशा पद्धतीने दिलेल्या आहेत। मागण्यात होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतला आहे। पहा पुढे, संपाचा पुढचा टप्पा म्हणजे कृती समितीने मोर्चांचे आयोजन केले होते। या मोर्चात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार होते, पण पोलीस मोर्चाला परवानगी देत नाही असेही सिंग यांनी सांगितले। लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी उठवलेला आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करीत असल्याबद्दल कृती समितीने तीव्र संताप व्यक्त केला आहे। बघा, एकूणच हा जो आपला लढा चालू आहे तो लोकशाही पद्धतीने चालू आहे आणि लोकशाही पद्धतीने आपल्या मागण्यांसाठी उठवलेला आवाज जो आहे तो आवाज खऱ्या अर्थाने सरकार या ठिकाणी दाबवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करीत आहे, अशी शोकांतिका आपल्या कृती समितीने हा जो तीव्र संताप आहे तो या ठिकाणी कालच्या घडीला व्यक्त केलेला आहे। पहा पुढे, अंगणवाडी सेविकांचे शिरूर पंचायत समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। बघा, कालच्या घडीला देखील आपल्या अंगणवाडी सेविकांचं जो आंदोलन आहे तो आंदोलन सुरूच आहे। एकूणच शिरूर पंचायत समिती कार्यालयासमोर देखील ठिय्या आंदोलन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे पहा। महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका अंगणवाडी कर्मचारी संघातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी गुरुवारपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन शिरूर येथील पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केले आहे। यात कवठे बीटमधील बहुतांशी सेविका मदतनीस सहभागी झाले आहेत। सेविका मदतनीस यांना योग्य वेतन व विविध प्रलंबित प्रश्नी सरकार अद्याप उदासीनच असून शासन जोपर्यंत आमच्या रास्त मागण्यांची योग्य दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे। या आंदोलनात शिरूर तालुक्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका व मदतनीस सामील झाल्या आहेत। सध्या महागाईने अक्राळ विक्राळ रूप घेतले असताना अजूनही तुटपुंजा मानधनावरच या कर्मचाऱ्यांना काम करावे लागत असल्याने योग्य वेतनांसाठी हे पाऊल उचलावे लागत असल्याची खंत संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे। पहा पुढे, शासनाची आरोग्य, सामाजिक व सर्वेक्षण विषयक अनेक कामे अंगणवाडी सेविकांनाच करायला लागतात,
त्यामध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार वाटपाचा प्रश्न असेल, कुपोषण वाढले असेल तरी अंगणवाडी सेविकांना जबाबदार धरले जात असल्याचा आरोप करतानाच हा कोणता न्याय, बघा हा कोणता न्याय म्हणून या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभारण्यात आलेला आहे। असा सवाल करीत या आंदोलनात अंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी झाल्या आहेत। पहा पुढे, अंगणवाडी सेविका मदतनीस व कर्मचाऱ्यांचा 4 डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू असून त्यामुळे बालकांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे, परंतु कुपोषित बालके तसेच गरोदर माता व गर्भवती मातांना पोषण आहार पुरवठा होत नसल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। लाईन लिस्निंगच्या कामाची सक्ती बंद करावी, कामासाठी सेविकांचे खर्च झालेले पैसे सेविकांना तात्काळ मिळावेत इत्यादी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। पहा पुढे, या आंदोलनामध्ये अंगणवाडी कर्मचारी संघ अध्यक्ष सीताताई मिसाळ, संघटना सचिव बिस्मिल्ला तांबोळी, कमिटी सदस्या सीमा धुमाळ, रेणके, उषा भोर, हिरा पोकळे, मनीषा चौधरी, अर्चना मिडगुले, सरिता लांडे, नंदा बत्ते, रंजना चव्हाण, शोभा जठार, स्नेहा बोराडे, सुरेखा नवले, नरवडे ताई, मनीषा अत्रे, आदिका शिळीमकर, वनिता सोनवणे इत्यादी अंगणवाडी कर्मचारी सामील झाल्या आहेत। पहा, एकूणच या मोर्चेमध्ये या आंदोलनामध्ये कोण कोण सहभागी झालेला होता तोही या ठिकाणी आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहोत। या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत बघा, एकूणच आपल्या मागण्या आपल्याला माहीतच आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी मी नोंद करू इच्छिते, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी, प्राफंड इत्यादी सुविधा मिळाव्यात। अंगणवाडी सेविका मदतनीस हे वैधानिक पद असल्याने त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी। नवीन मोबाईल द्यावेत, मोबाईलची भाषा मराठी असावी, ॲप मराठीत असावे, अमृत पोषण आहार दर्जेदार द्यावा, थकीत बिले त्वरित मिळावीत। कोविड काळात अंगणवाडी व आशा कर्मचारी यांनी केलेल्या कामाची दखल व मोबदला मिळावा, केटीए बिल मिळावे, इंधन बिल मिळावे, मिनी अंगणवाडीचे प्रश्न त्वरित सोडावेत, अशा आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या घेऊन या ज्या काही शिरूर पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे, ही या ठिकाणी माहिती आपण पाहिलेला आहोत। एकूणच हा जो लोकशाही पद्धतीने आपला जो आवाज आहे, आवाज तो या ठिकाणी दाबवण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचं कृती समितीने तीव्र संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे। याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।